नमस्कार मित्रांनो, नवे भूराजकीय समीकरण SCO UN आणि भारताचा मार्ग। सप्टेंबर महिन्यात जागतिक राजकारणात दोन मोठ्या घडामोडी घडल्या। एकीकडे चीनने शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCOचा मोठा शिखर संमेलन भरवला, तर दुसरीकडे अमेरिकेने न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ UNच्या सभेत आपली ताकद दाखवली। या दोन्ही घटनांमुळे जागतिक गटबाजीचे नवं स्वरूप स्पष्ट झालेलं आहे। SCO चीनचा प्रभाव वाढवतोय। चीनने सुमारे 30 देशांना SCOच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करून एक मोठा राजनैतिक संदेश दिला। शेजारी देशांना पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक व कर्ज दिलं। पाकिस्तानसारख्या देशांना अमेरिकेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न। रशिया, इराण यांसारख्या देशांबरोबर नवे सुरक्षा करार। यामुळे चीन आपला पूर्व व मध्य आशियातील प्रभाव वाढवतोय हे स्पष्ट दिसत आहे। UN अजूनही अमेरिकेचा वर्चस्व दाखवतोय। याच महिन्यात अमेरिकेने न्यूयॉर्कमध्ये 193 देशाच्या उपस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघात आपली ताकद दाखवली। UNच्या बजेटपैकी 25% हिस्सा अमेरिकेचा आहे। जागतिक अजेंड्यावर अमेरिकेचा दबदबा, व्हीटो पॉवरद्वारे निर्णयावर नियंत्रण। पाकिस्तानची 2 नावेतील कूटनीती। पाकिस्तान गेल्या काही वर्षात एकीकडे चीनकडून आर्थिक मदत घेतोय आणि दुसरीकडून अमेरिकेशी संबंध ठेवतोय, पण अशा दोन्ही बाजूंना खुश ठेवण्याच्या धोरणाचे परिणाम त्याला दिसायला लागले आहेत। भारताची भूमिका। भारत या गटबाजीच्या काळातही स्वतंत्र धोरण ठेवतोय। SCO UN दोन्ही मंचावर उपस्थिती ठेवतोय। अमेरिकेशी धोरणात्मक भागीदारी, चीन व रशियाशी व्यावहारिक संबंध ठेवतोय। भारतासाठी ही वेळ आहे आपल्या आर्थिक, तांत्रिक, संरक्षण क्षेत्रातील सामर्थ्य वाढवून स्वतःचं स्वतंत्र स्थान मजबूत करावं। निष्कर्ष। जग आता 2 नव्या गटात विभागलं जाते। एकीकडे अमेरिका केंद्रित देश, दुसरीकडे चीन केंद्रित देश। भारताने संतुलित पण प्रभावी भूमिका घेतल्यास तो नव्या जगाच्या राजकारणात महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो। SCO आणि UN या 2 मंचावरून चीन आणि अमेरिकेने आपली ताकद दाखवली आहे, पण पाकिस्तानचा तळ हा 2 नावामध्ये आहे, तर भारत संतुलित कूटनीतीने जागतिक मंचावर आपली छाप पाडतोय। हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।